शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. काँग्रेसची अवस्था सध्या अशी झालेली आहे की सत्तेच्या अभावामुळं त्यांच्या बुद्धीला टिपू नावाच्या गंजलेल्या तलवारीची धार चढली. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, ज्यांनी स्त्रियांच्या अब्रूसाठी शत्रूचे हातपाय कलम केले, त्या जाणत्या राजाची तुलना तुम्ही त्या टिपूशी करता. ज्याच्या हाताला मलबार मधल्या हजारो हिंदूंच्या रक्ताचा वास येतोय, ज्याने सक्तीनं धर्मांतर केली आणि मंदिराचा उध्वंस केला, तो तुमच्यासाठी शौर्याचा प्रतीक झाला का? धिक्कार असो तुमच्या अशा या पुरोगामी गलिच्छ विचारांचा. मालेगावच्या महापालिकेत टिपूचा फोटो लावण्यात येतो काय आणि तुम्ही कसला त्यात सलोखा शोधताय? हे सलोखा नाही तर हे मतांचं लांबून चालनपण आणि वैचारिक बूट चाटण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो बोचरा प्रश्न तुम्हाला विचारला ना, तो अगदी बरोबर विचारलाय. तुम्ही नक्की कोणत्या शाळेत शिकलाय की मतांच्या झोळीसाठी तुम्ही तुमची अस्मिताच वेशीवर टांगलेली आहे? इंग्रजांविरुद्ध लढला म्हणून टिपू महान, मग तर उद्या तुम्ही ओसामा बिन लादेनचं ही आरती ओवाळाल. हा महाराष्ट्र आहे. इथे शिवरायांच्या नखाची सरही तुमच्या त्या धर्मांध सुलतानाला येऊ शकत नाही. काँग्रेसचा हा पुरोगामी बुरखा आता पार फाटलाय आणि आतला हिंदू द्वेष्टी चेहरा जगासमोर उघडा पडलाय. लक्षात ठेवा, जनतेचा हा संताप तुम्हाला राजकारणाच्या अशा कोपऱ्यात फेकेल जिथे तुमचा फोटो लावायचीही कोणाला हिंमत उरणार नाही. तसेही या सपकाळांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही. काय केलं, त्यांचं काम काय आहे तेच अजून राज्यातील जनतेला समजलेलं नाही. दिल्लीत बसलेल्या इटलीच्या बाईंनी काय म्हणून तुम्हाला या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलं हे त्यांनाच माहिती. मात्र आपल्याला कोणी ओळखत नाही ही खंतच त्यांच्या मनात असावी यासाठी त्यांनी टिपू पुराण गाऊन आपल्याकडं सर्व राज्याचं लक्ष वेधण्याचा केविलवाना प्रकार म्हटलं तरी तो कमीच पडणार आहे. नेमकं काय केलं या महाशयांनी तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. समजून घेण्यापेक्षा त्यांच्या दिवाळखोरीचा समाचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेमकं काय म्हणालेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या बौद्धिक दिवाळखोरीचा सुळसुळाट झालाय आणि या दिवाळखोरीचं सर्वात मोठं प्रदर्शन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडलंय. मालेगावच्या महापालिकेतून सुरू झालेला हा टिपू नावाचा तमाशा पाहिला की अंगाचा थरकाप उडण्याऐवजी संतापाची लाट उसळते. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे थेंब सांडले, ज्या मातीत स्वराज्याचा पाया रचला गेला, त्याच मातीत बसून काही राजकारणी एका अशा क्रूरकर्मा सुलतानाची तुलना जाणत्या राजाशी करताय, ज्याने हिंदूंच्या रक्ताने मलबारचा इतिहास लिहिलाय. सपकाळ साहेब, तुमचे हे विधान म्हणजे केवळ राजकीय विधान नाही, तर तो या महाराष्ट्राच्या दैवताच्या पायावर केलेला घाव आहे. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं. मुळात महानगरपालिका ही जनतेच्या नागरी सुविधांसाठी असते की एका धर्मांध सुलतानाच्या प्रदर्शनासाठी, तेच कळत नाहीये. प्रशासनाने तो फोटो काढला हे योग्यच केलं, पण त्यावरून तुमच्यासारख्या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या नेत्याच्या पोटात जे गोळे आले त्यातून तुमचा खरा बुरखा फाटलेला आहे. तुम्ही म्हणता की टिपूने शिवरायांचा आदर्श घेतला. अहो, ज्याला इतिहास वाचता येत नाही त्याने किमान तो ऐकून तरी घ्यावा. शिवरायांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य आणि स्वराज्य उभं केलं. त्यांनी कधीही कुणावर जबरदस्तीने धर्म लादला नाही की मंदिरं पाडली नाहीत. उलट तुमच्या या लाडक्या टिपू सुलतानाचा इतिहास काय सांगतो माहितीये का? टिपूने स्वतःच्या पत्रांमध्ये अभिमानानं नमूद केलंय की त्यानं हजारो काफिरांना म्हणजे हिंदूंना इस्लामची दीक्षा दिली. मग हा कोणता शिवरायांचा आदर्श आहे?
ते एकदा सांगाच. हे तर शिवरायांच्या विचाराचे पूर्णतः विद्रुपीकरण आहे. काँग्रेसचे हे लांबून चालन आता इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे की मतांच्या जोडीसाठी ते कुणाचेही पाय चाटायला तयार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला विचारलेला प्रश्न तोही अगदी सहज आहे. तुम्ही कोणत्या शाळेत शिकला? हा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज घुमत आहे. कारण ज्या शाळेत किंवा ज्या संस्कारात तुम्ही वाढलात तिथे जे शिवराय आणि टिपू सुलतान एक समान वाटत असतील तर तुमच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमीच आहे. टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध लढला म्हणून तो महान. मग तर उद्या तुम्ही ओसामा बिन लादेनचाही उदो उदो कराल, कारण तो अमेरिकेविरुद्ध लढला होता. लढण्यामागची प्रवृत्ती आणि हेतू काय होता हे महत्वाचं असतं. टिपूचा लढा हा केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणि दक्षिणेत इस्लामी सत्तेचा विस्तार करण्यासाठी होता. त्याने तर अफगाणिस्तानच्या इमाम शाहला आणि फ्रान्सच्या नेपोलियनला पत्र लिहून भारतात आक्रमण करण्याचं आमंत्रण दिलं होतं. जो माणूस परकीय आक्रमणांना आपल्या देशात बोलावतो त्याला तुम्ही भूमिपुत्र म्हणता? ही तुमची व्याख्या आहे का देशभक्ती? काँग्रेसने गेल्या अनेक दशकांपासून हिंदूच्या भावनांना पायदळी तुडवून एका विशिष्ट समुदायाचं तुष्टीकरण करण्याचं जे धोरण अवलंबलं आहे त्याचा हा कळस आहे. मालेगावमध्ये फोटो लावण्याचं समर्थन करून तुम्ही हे सिद्ध केलंय की तुम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा एका ठराविक वोट बँकेची चिंता जास्त. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते या राष्ट्राचे प्राण आहेत. त्यांच्या नखाची सरही टिपू सारख्या धर्मांध सुलतानाला येऊ शकत नाही. टिपूने कुर्गमध्ये आणि मलबारमध्ये जे नरसंहार केले, ज्या हिंदू महिलांना गुलाम म्हणून विकले, त्या पापांचे परिमार्जन तुमचे हे खोटे गोडवे गाऊन होणार नाही. सपकाळ साहेब, तुम्ही कुठल्या तोंडाने शिवरायांचं नाव घेता? तुमच्या विधानामुळे आज प्रत्येक शिवप्रेमीचं रक्त सळसळत आहे. हे विधान म्हणजे सूर्याची तुलना एका विझणाऱ्या मेणबत्तीशी करण्यासारखं. काँग्रेसच्या नेत्यांना आता आरशात बघायची भीती देखील वाटत असेल, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा लोकशाहीचा बुरखा फाटून तिथे आता सत्ता पिसासू चेहरा स्पष्ट दिसतोय. ज्या पक्षाने राम मंदिराला विरोध केला, ज्या पक्षाने राम अस्तित्वात असल्याचा पुरावा मागितला, त्यांच्याकडून शिवरायांचा आदर राखला जाईल ही अपेक्षा करणं म्हणजे चुकीचं आहे. पण लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे. इथे शिवरायांच्या विरोधात किंवा त्यांच्या प्रतिमेला प्रतिष्ठेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य खपून घेतले जाणार नाही. मालेगावच्या महापालिकेतून जो फोटो बाहेर काढला गेला तो केवळ एका कागदाचा तुकडा नव्हता, तर तो तुमच्या धर्मांध राजकारणाचा पराभव होता. तुमच्या या गोष्टीसाठी शब्द कमी पडतील इतका तुमचा हा विचार घाणेरडा आहे. ज्या काँग्रेसला सावरकरांचा दोष आहे, ज्या काँग्रेसला हिंदू शब्दाची अलर्जी आहे, त्याच काँग्रेसला आता टिपू सुलतान मध्ये आदर्श दिसू लागलाय. हा विरोधाभास नाही, तर ही तुमची विनाशाकडे जाणारी वाटचाल आहे. सपकाळ म्हणतात की टिपूने विषारी लोकांना जवळ केलं नाही, मग ते सक्तीचे धर्मांतर केले. ती काय प्रेमाची भाषा होती? ज्या मंदिराचा विध्वंस करून मशिदी बांधल्या तो काय सामाजिक सलोखा होता? इतिहास कधीही खोटं बोलत नाही. फक्त तुमच्यासारखे राजकारणी इतिहासाला वाकवण्याचा प्रयत्न करतात, ते पण आपल्या सोयीनुसार. पण आजचा युवक हा सुशिक्षित आहे. तो तुमच्या हा खोटा अजेंडा ओळखून आहे. फडणवीसांनी तुम्हाला जे बोचरे प्रत्युत्तर दिलेत ना, ते केवळ राजकीय नव्हते, तर ते या मातीचे संस्कार आहे. तुमच्या या लंगड्या युक्तिवादानं तुम्ही स्वतःचेच हसे करून घेतलेले आहे. राजकारणात टिकण्यासाठी किती खाली झुकायचं याचा काही मापदंड असतो की नाही? काँग्रेसचे हे टिपू प्रेम म्हणजे निव्वळ वैचारिक दिवाळखोरी आहे. तुम्ही ज्या शाळेचा दाखला देता त्या शाळेत कदाचित तुम्हाला हे शिकवले नसेल की शिवरायांनी औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेताना हिंदवी स्वराज्य टिकवले होते, तर टिपूने स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी दक्षिणेत रक्ताचे पाट वाहले होते. या दोघांची तुलना करणं म्हणजे अमृताची तुलना विषाशी करण्यासारखं आहे. मालेगावच्या त्या घटनेनं तुमच्या मनातील ही विषपल्ली जी जगासमोर आणलेली आहे ना, सत्तेसाठी तुम्ही उद्या अफजल खानाचंही गुणगान गाऊ लागलात, यात आता नवल उरलेलं नाही. पण सावध राहा, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे गद्दारीला आणि देवतांच्या अपमानाला फक्त एकच शिक्षा असते, आणि ती म्हणजे राजकीय विस्मृती. महाराष्ट्राची जनता तुम्हाला अशा कोपऱ्यात फेकून देईल की तिथे तुमची साधी चर्चा देखील करायला कोणी उरणार नाही. तुमचा हा बुरका आता कायमचा फाटलाय.
आणि काँग्रेसची ही टिपू भक्ती तुम्हाला रसातळाला नेल्याशिवाय राहणार नाही. शिवराय आमचे दैवत आहे आणि राहतील. त्यांच्या समोर टिपूची बराबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. आता तरी सुधरा, नाहीतर इतिहासाच्या कचराकुंडीत तुमचं नाव कायमचं नोंदवलं जाईल यात कुठलीही शंका नाही. बाकी मंडळी, सपकाळांनी केलेल्या या विधानाचा समाचार तुम्ही कशा पद्धतीने घेणार आहात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.